नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। तर घाटी सरकारी रुग्णालयामध्ये हृदयविकारावरती अत्याधुनिक ओसीटी उपचार पद्धतीने मराठवाड्यातील प्रथमच यशस्वी शस्त्रक्रिया। सहीच नकार, ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा ठोकून महिलेकडून निषेध, चर्चेला उधाण। आता बघूया सविस्तर बातम्या। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी अंतर्गत असलेले अतिविशेष उपचार रुग्णालय 100 अँजिओप्लास्टी करण्याचा विक्रम करत आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा चर्चेत आलाय। तर नुकतंच एका 79 वर्षीय महिलेवरती आधुनिक ओसीटीने उपचार करत अँजिओप्लास्टीची 100 गाठल्याने पुन्हा एकदा घाटी रुग्णालय सर्वसामान्यांच्या विश्वासात सार्थ ठरलंय। वृद्ध महिलेची एक रक्तवाहिनी बंद असल्याने त्यांच्यावरती ऑप्टिकल कोव्हेरन्स टोमोग्राफी म्हणजेच ओसीटी या अत्याधुनिक पद्धतीने शुक्रवारी उपचार करण्यात आले। लाखो रुपयांचे हे उपचार अल्प दरात करण्यात आले। विशेष ही शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅथलॅबमधील हृदयरोग विभाग प्रमुख डॉक्टर गणेश सपकाळ, विद्युत वैद्यकीय तंत्रज्ञ पूजा जगताप, प्रशासकीय अधिकारी महेश गावडे, भूलतज्ञ डॉक्टर आमेर, डॉक्टर रोहन गावंडे, इंचार्ज छाया कपिलेश्वरी, प्रतिभा अंधारे, इंदिरा किलबिले, बीजी नायर, माधुरी मकासरे, महेश लवारे, निवृत्ती घोगरे, इंजिनियर पराग जोशी, चेतन चौधरी, राखी बनकर, वैष्णवी शिरसाट, अनुजा, संस्कृती, अंकुश, धीरज आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी शशांक कांबळे, अजय बंडाळ, युनुस पठाण यांनी सहाय्य केलं। सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत करण्यात येत असून त्यामुळे गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी एडीएनच्या माध्यमातून केलंय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत असणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काल आमच्याकडं 100वी अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करण्यात आली। ती ओसीटी या आधुनिक यंत्र सामुग्रीद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आता जवळपास 1 वर्ष याच्यामध्ये होणार आहे 19 नोव्हेंबरला। तर त्यामुळे या 19 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे मागच्या 19 नोव्हेंबर 2024 ते आजपर्यंत आम्ही ह्या 100 अँजिओप्लास्टीच्या प्रोसिजर या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्यामध्ये साधारणतः 500पेक्षा जास्त अँजिओग्राफी केलेल्या आहेत, प्लास्टिक सर्जरी केलेली आहे, मेंदूच्या शस्त्रक्रिया असतील, ओपन हार्ट सर्जरी आहे, अनेक रुग्णावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। तर 1 वर्षभरामध्ये सुपर स्पेशालिटी बिल्डिंगचं उद्घाटन झाल्यापासून ह्या आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत आणि ही जी ओसीटी जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्यामार्फत ह्या 79 वर्षाच्या रुग्णावर आम्ही शस्त्रक्रिया करून एक शासकीय यंत्रणेमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया केलेली आहे ज्याच्यावर बाहेर एक 3 लाख ते 5 लाखापर्यंतचा खर्च येतो, परंतु ही शस्त्रक्रिया या ठिकाणी MJPY सारख्या योजनेमध्ये आणि विनामूल्य करण्यात आलेली आहे। तर त्यामुळं आपल्याला या योजनेचा असेल या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आहे मराठवाड्यातीलच नाही तर 14 जिल्ह्यातील गोरगरीब माणसाला त्याचा उपयोग होत आहे आणि ही महाराष्ट्र शासनासाठी, जिल्ह्यासाठी आणि आमच्या संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे। खुलताबाद तालुक्यातील कसाबखेड येथील एका महिलेला संजय निराधार योजनेसाठी हयात प्रमाणपत्रासाठी सही हवी होती। ती सरपंचाकडून नाकारण्यात आल्याने तिने चक्क ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा ठोकून निषेध केला। या प्रकरणी चर्चेला उधाण आलंय। संजय गांधी निराधार योजनेच्या श्रावणबाळ योजना, शेतकरी वृद्ध योजना,
विधवा परितक्त्या योजना, वयोवृद्ध योजना आदी विविध योजनांसाठी विभाग तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक वर्षी लाभार्थी हयात आहेत. म्हणून ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकद्वारे हयात प्रमाणपत्र द्यावं लागतं. तेव्हा सदर योजनेतील अनुदान पुढे सुरू राहतं, नसता बंद पडतं. यासाठी योजनेतील लाभार्थी हयात प्रमाणपत्र घेतात. कसाबखेडा तालुका खुलताबाद येथील केसरबाई नामक लाभार्थी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन हयात प्रमाणपत्रासाठीची मागणी केली, परंतु त्यास नकार देण्यात आला. त्यामुळे तिने चिडून सरळ कार्यालयाला टाळा ठोकून निषेध केला. या प्रकरणी चर्चेला उधाण आलंय. मी लावले कशासाठी लावले का माझ्याला कधी देवंडी देत नाही. मला पंचायत हैराण करते, लय पंचायत हैराण करते. मी कौरलोक तहसीलला जाऊ, माझ्यापाशी पैसे राहत नाही भाड्याला, आणि ते म्हणत्या मेलेली बाई खुर्शीत केली का केली. मला कोर्टानं सबूत पाहिजे. कोण केले घोषित? कोणी केलं घोषित? एक पंचायतवाल्याला मी विचारणार. तुम्ही तहसीलला हयात प्रमाणपत्र दिले होते का? दिले होते, मी दिले होते. सोनूने साहेब मला नाही बोलले, मला सोनूने साहेबनं ढकलून दिलं. काय म्हणले ते म्हणे जा म्हणे इथून, देऊ म्हणे पाठवून. 12 महिने 1.5 वर्ष झाले मला पैसे येत नाही. अगोदर तुमचे पगार चालू होते का? हा चालू होती. 8 महिने मला आता भेटले नाही. पहिले त्याचे भेटले 2-4 महिने, मला भेटली नाही. मग तिथून झालं असं तुम्ही निर्माण करावं. बरं, सोनवणे साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? काऊन बंद केले तुम्ही पैसे तुमचे? काऊन बंद केले, काय केलं त्यांना सांगायला पाहिजे होतं का तू ये हयाती पत्र देऊ लागली तर नाही घेतले, थप्पी लावून ठेवली. माझ्यापाशी आहे लिवेल. आता तुम्ही ग्रामपंचायतीला आलो, ग्रामपंचायतचा काय संबंध? ग्रामपंचायत मग ग्रामपंचायत मध्ये राहताना ते सांगावा ना. मला ग्रामपंचायत ना सरपंच आणि ग्रामसेवक त्यांना सांगावा, बाई पगार नाही आली, हे तू कर काम. त्यांचं काम आहे हे, राबवण्याचं काम आहे, राबण्याचं काम आहे. काय नाव तुमचं? माझा केसरबाई रामलाल वडोदे. मला जीवन चालताना धक्का आहे या ग्रामपंचायत पासून. माझ्या जीवाला धक्का आहे. ग्रामपंचायत का बरं काम करीत नाही? का काम करीत नाही? काय काम आणले होते ग्रामपंचायतीत तुम्ही? मी काम आणलं होतं, त्याला सांगितलं देवदास जाधव, त्यांना सही केली नाही. कोणी टाइमावर राहत नाही. नईम सरपंचला बोलले, ग्रामसेवक नाही राहत, वेळावर राहत नाही. नाही राहत, वेळावर राहत नाही ग्रामसेवक. खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्य अधिकारी शेख समीर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या 20 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सदरील निवडणूक आदर्श आचारसंहितेचं पालन करून शांततेत पार पाडावी असं आवाहन मुख्य अधिकारी समीर शेख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेद्वारे केलंय. खुलताबाद नगर परिषद निवडणुकीबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी शेख यांनी सांगितलंय की आदर्श आचारसंहितेचा सर्वच राजकीय पक्ष तसेच शासकीय कार्यालयांना अवगत करण्यात आलाय. नगर परिषद निवडणुकीअंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन आवेदनपत्र 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत स्वीकारले जाणार असून 18 नोव्हेंबर छाननी, 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर माघार, 26 नोव्हेंबरला चिन्ह वाटप, तर 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतदान होणार आहे. नगर परिषदेच्या 10 प्रभागांसाठी 19 मतदान केंद्र राहणार असून त्यातील 1 मतदान केंद्र सर्वस्वी महिलांचं अर्थातच पिंक मतदान केंद्र राहणार आहे. या निवडणुकी अंतर्गत नगर अध्यक्ष पदासाठी 7.5 लाख, नगरसेवक पदांसाठी 2.5 लाख रुपयांची खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीची जय्यत तयारी प्रशासन पातळीवरती सुरू आहे. यावेळी कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे हे होते. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. दुबार नावांचा जो विषय आपल्याकडे चालू होता, तर त्याबाबत देखील आपण लोक ज्यांचे दुबार नावं आलेले आहेत त्यांना आपण एक जाहीर आवाहन आपल्याकडून करणार आहोत. त्यांची यादी आपण आपल्या संकेतस्थळावरती आणि नगर परिषद कार्यालय तसेच तहसील कार्यालय येथे लावणार आहोत. आणि ज्यांची दुबार नावं आलेली आहेत तर त्यांना आपण एक विहित मुदतीत त्यांच्याकडून आपण त्यांचं लेखी म्हणणं घेणार आहोत की त्यांना कोणत्या प्रभागात त्यांनी मतदान करायचं आहे त्याबाबत त्यांनी आपल्याला लेखी कळवावं, जेणेकरून जे दुबार आपली जी मार्क कॉपी बनवली जाते त्यावर आपण त्याचं नमूद करू शकू की हा उमेदवार हा मतदार या ठिकाणी मतदान करू शकणार आहे. आणि विहित कालावधीत जर संबंधितांनी आपल्याला तसं काही कळवलं नाही लेखी, तर आपण त्यांच्या जे काही दुबार नावं असतील त्या दोन्ही ठिकाणी आपण दुबार म्हणून आपण त्याचा शिक्का देऊ आणि
ज्यावेळेस ते मतदान करायला जातील तर त्यावेळेस तिथे मतदान केंद्राध्यक्ष त्यांच्या नावाची शहानिशा करून आणि मग त्यांना मतदान करू देईल तिथे जागेवरती. तर दुबार मतदान केंद्राबाबत पण आपण आज तसं जाहीर प्रसिद्धी देऊन संकेतस्थळावर वगैरे आपण त्याची कारवाई देखील आपण करणार आहोत. तसंच आपण जे 19 मतदान केंद्र आपल्याकडून निश्चित केलेले आहेत तर त्याच्यात आपण मतदान केंद्रावरील जी काही सुविधा आहे जसे की रॅम्प असेल, तिथे लाईटची सोय असेल, फर्निचर, पाण्याची सोय, शौचालयाची व्यवस्था ही देखील आपण बघितली आहे आणि त्या जिथे सोयी सुविधा करणे आवश्यक आहे तिथे आपण संबंधितांना तशा सूचना आवश्यक त्या दिलेल्या आहेत. तसंच आपल्याकडे खुलदाबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण महिलांसाठी एक पिंक मतदान केंद्र आपण उभारणार आहोत. त्याच्यामध्ये सर्व जे अधिकारी कर्मचारी वर्ग असणार आहे त्या मतदान केंद्रावरचा तो संपूर्णपणे महिला स्टाफ असणार आहे तिथे. तसंच मनुष्यबळाची व्यवस्था देखील मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आपण केलेली आहे आणि जे आवश्यक असे आदेश आपण इथून पारित केलेले आहेत. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघ तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र 18 व 19 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जावरती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी पात्रता अपात्रतेचा निर्णय घेतील. त्यानुसार 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. त्यानंतर 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. तसेच 6 नोव्हेंबर नंतरही पदवीधर आणि शिक्षकांना प्रपत्र 18 व 19 द्वारे मतदार नोंदणी करण्याची मुभा असेल. 10 डिसेंबर 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावरती विचार करून 30 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी संकेतस्थळावरती जाऊन अर्ज सादर करावेत असं आवाहन करण्यात आलंय. मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती या संकेतस्थळावरील मॅन्युअल या विभागात पाहता येईल. त्यामुळे अद्याप अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावी असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू.
जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो. तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्स द्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. आपण मुळव्याध, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20 N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. निबंधक नोंदणी विभागातील बेकायदेशीर खासगी कर्मचाऱ्यांना बंदी घाला अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गट जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विजय भालेराव यांच्याकडे केली आहे. या मागणींबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे. जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून खासगी कर्मचारी या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दिसत आहे. त्यांच्याकडे कुठले ओळखपत्र नाही. ते अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये जातात, त्यांच्या खुर्चीवर बसतात, चुकीचे दस्त नोंदणी करतात. म्हणजे हा काय प्रकार सुरू आहे या कार्यालयामध्ये? या संदर्भामध्ये आम्ही आताच बाळराव साहेबांना निवेदन दिलं. त्यांना मागणी केली की आपल्या कार्यालयामध्ये जे खासगी कर्मचारी दलाल आहेत ते बिनधास्तपणे वावरतात, स्वतःला अधिकारी कर्मचारी समजतायत आणि चुकीचे दस्त नोंदणी या ठिकाणी सरसपणे सुरू आहे. अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यायची, चुकीचे दस्त नोंदणी करायच्या आणि शासनाला मिळणारा जो महसूल आहे तो स्वतःच्या खिशात घालायचा, काही अधिकाऱ्यांच्या खिशात घालायचा. अशी ही सगळी भ्रष्टाचार यंत्रणा या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं बाळराव साहेब असतील, आपले सहजिल्हा निबंधक गांगुर्डे साहेब असतील, यांनी या
प्रकाराकडे गांभीर्याने बघून जे खासगी दलाल या ठिकाणी वावरतात त्यांच्यावरती कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी. आणि दुसरी मागणी अशी आहे की अधिकारी जे इथं परमनंट आहेत, जे सरकारी आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड नसते. मग ज्या वेळेला नागरिक या ठिकाणी दस्त नोंदणी करायला येतो, कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं, काय भेटायचं, अधिकाऱ्यांची ओळख होत नाही. त्याचाच फायदा घेतात हे दलाल लोक. आणि हे सरळ नवीन दस्त नोंदणी पाठीमागे जे टायपिस्टचे दुकान आहेत त्या ठिकाणी जाता नवीन दस्त नोंदणी दस्त तयार करतात. कसे कुठलेही कागदपत्र त्या ठिकाणी वापरले जातात ते शासनाच्या नियमानुसार असत नाही. आणि इथं त्या ठिकाणी दस्त नोंदणी होते, म्हणजे चिरीमिरी देऊन अधिकाऱ्यांना या दस्त नोंदणी सर्रासपणे सुरू आहे. अनेक प्रकरण या न्यूज पत्रामध्ये आलेले आहेत, वर्तमानपत्रामध्ये आलेले आहेत, चॅनलला सुद्धा या कार्यालयाच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या उघडकीस आलेल्या आहेत, परंतु कारवाई होताना दिसत नाही. आपल्या अहवाल मागितला होता, परंतु त्या चौकशी समितीने कुठला अहवाल त्यांच्याकडे प्राप्त केला, काय त्यांच्यामध्ये चौकशी झाली, किती गुन्हे दाखल झाले, या सर्व गोष्टी अद्यापपर्यंत गुलदस्त्यामध्ये आहे. त्यामुळं हे जे कार्यालय चालू आहे ते राम भरोसे सुरू आहे, दलालांच्या भरोश्यावर सुरू आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. बालराव साहेबांनी आताच आम्हाला आश्वासित केलं की मी आता याच्यामध्ये गांभीर्याने चौकशी करतो आणि जे काही निष्पन्न होईल त्यानुसार मी सर्व कारवाई करतो, असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. कारवाई न झालं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्यानंतर सुद्धा कारवाई झालं तर मी स्वतः या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे. जिल्हा कोषागारांतर्गत सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी आपले निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आपल्या हयातीचा दाखला सादर करावा, असं सहाय्यक संचालक श्रीमती सुषमा बुरकुळे यांनी कळवलं आहे. हयातीचा दाखल्यासाठी निवृत्ती वेतनधारकांनी संबंधित बँकेत जाऊन यादीतील आपलं नाव शोधून शाखा व्यवस्थापकांसमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. तसेच पुनर्नियुक्तीची माहिती, आधार क्रमांक, पॅन क्रमांक व मोबाईल क्रमांक याची नोंद करावी. बायोमेट्रिक पद्धतीने ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संकेतस्थळावरती सुविधा उपलब्ध आहे. परदेशात राहणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना तेथील भारतीय राजदूतामार्फत हयातीचा दाखला जिल्हा कोषागार कार्यालयात पाठवता येईल. भारतीय डाक विभागाच्या मार्फत सशुल्क डिजिटल हयातीचा दाखला ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी ज्यांची स्वाक्षरी अथवा अंगठा उमटवलेला नसेल किंवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केला नसेल त्यांचे डिसेंबर 2025 चे निवृत्ती वेतन शासन निर्णयानुसार थांबवण्यात येईल. त्याची नोंद घ्यावी. वयवर्ष 80 वर्षावरील कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी त्यांच्या वयाबाबतचा पुरावा दिनांक 15 डिसेंबर पूर्वी वरिष्ठ कोषागार कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावं, असं सहाय्यक संचालक सुषमा बुरकुळे यांनी कळवलं आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून याबाबत करावयाच्या विविध उपाययोजना व कारवाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यात आली आहे. नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात आचारसंहिता अंमलबजावणी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता यास प्राधान्य द्यावं, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे, संगीता राठोड, एकनाथ बंगाळे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नीलम बाफना, लतीफ पठाण, नगरपालिका प्रशासन सहायुक्त ऋषिकेश भालेराव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात निवडणुकांसाठी आवश्यक सज्जता करावी. जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकी संदर्भात द्यावयाचे सहाय्य देण्यात येईलच, तथापि स्थानिक पातळीवरती कायदा व सुव्यवस्था आचारसंहिता अंमलबजावणी याबाबत अधिक दक्षतेने काम करावं, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी असे निर्देश त्यांनी दिलेत. पोलीस अधीक्षक डॉक्टर राठोड म्हणालेत की स्थानिक पातळीवरती कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा कृती आराखडा तयार ठेवावा, तसे प्रस्ताव पाठवावे. मद्य व पैसे यांच्या अवैध वाहतुकीवरती निगराणी ठेवावी. सोशल मीडियावरती बारकाईने लक्ष ठेवून संवेदनशील विषयांबाबत वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असं त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या सुपारीचा धनंजय मुंडेंवरती आरोप या विषयावरती करुणा मुंडे यांनी भाष्य केलं असून त्या शहरात आल्या असता त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक विषयांवरती मत प्रदर्शित केलंय. महाराष्ट्राची मी पहिली अशी महिला आहे ज्यांनी स्वबळावर आपला पक्ष काढलेला आहे, स्वराज्य शक्ती सेना. आणि आज 8 मोठे मोठे पक्ष, मोठे मोठे प्रस्थापित गेले 80 वर्षापासून फक्त जातीपातीचा राज करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचा मुद्दा थांबून फक्त जातीपातीचा राजकारण करून
आणि आज प्रस्थापित लोक जे राजकारण करत आहे त्याच्यामध्ये आज एक महिलाला 8 पुरुषांचे पक्ष असताना एक महिलांना पक्ष काढावा लागला आणि हे पक्षाचं नाव आहे स्वराज्य शक्ती सेना. येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये मी सगळे जे सामाजिक लोक आहे, सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे लोक आहे, त्यांना मी आवाहन करते की एकदा स्वतःला चान्स द्या. स्वतःला आज फक्त पैसे बळावर, नॉनव्हेजचे बळावर, चिकन मटन खाने को मिल गया, दारूचे बळावर एकदा स्वतःची आत्माला खंगाला. कुठे ना कुठे आपण काय करतोय, पैसेसाठी आपण काय करतोय, फक्त 2,000-3,000 रुपये प्रति मतदान घेऊन आपण आपले विकासाचे मुद्देला विकतोय. आणि आज पूर्ण महाराष्ट्राची जी अवस्था आहे कुठे ना कुठे, आणि पूर्ण भारताची मी बोलणार, कुठे ना कुठे 80 वर्ष 100 वर्ष मागे ठेवलेली आहे. आज कशाला मला पक्ष काढावा लागला? सगळ्यांनी बघितलेला आहे, इतके मोठे घराण्याची सून असताना मला पक्ष काढावा लागला, क्योंकि तळागाळामध्ये जाऊन बघितलेला आहे कि जे व्यक्ति अगोदरचे काळामध्ये अंग्रेजों से जो लोग लड़ते थे उनको जेल में जाना पड़ता था, पण आज हमारे ही लोग जिनको हम चुन के देते हैं, ज्या लोकांना आपण निवडून देत है ना, एक कार्यकर्ता आपली छाती पे वार झेल के निवड के देता है, ज्या लोकांना तेच नेता मंत्री झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर त्या कार्यकर्त्याला, त्यांची बायकोला, त्यांची आईला, 75 वर्षाची आईला पण जेलमध्ये टाकतोय. हे सगळी गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहे. त्याच्यासाठी मी सगळ्यांना हात जोडून कडकडीची विनंती करते की जातीपातीमुळे विकासाचा मुद्दा थांबलेला आहे. नवीन लोक स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून जे येणारी स्थानिक निवडणूक आहे सगळी लढा आम्ही एक प्रयत्न करू शकतात. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. तर घाटी सरकारी रुग्णालयामध्ये हृदयविकारावरती अत्याधुनिक OCT उपचार पद्धतीने मराठवाड्यातील प्रथमच यशस्वी शस्त्रक्रिया. सहीच नकार, ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा ठोकून महिलेकडून निषेध, चर्चेला उधाण. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.